गुड मॉर्निंग सगळ्यांना. बघा मस्त अशी आपल्या ह्या झाडाच्या ज्या 2 तुरीची झाडं होती तिची छान अशी तूर निघली बघा, भरपूर अशी किती छान अशी बघा दाणेदार तूर निघली आत्ताच काढली. आणि ही तूर आहे ना, वाळलेल्या तुरीच्या शेंगांची तूर मी कशी काढली म्हणजे ती पद्धत बरोबर आहे का चुकीची आहे मला सांगा, कारण तुरीच्या काय आपण घरी कधी तूर करत नाही ना. मग कशी काढायची तूर याच्याबद्दलचा मी व्हिडिओ शॉर्ट मध्ये अपलोड केलाय, तो पण जाऊन नक्की बघा. आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या आज चॉकलेटी शेवंतीला सुद्धा किती छान फुलं आली ती. हे बघा एकदम मस्त अशी डार्क चॉकलेटी रंगाची खूप गोड अशी फुलं आलीत. आता बऱ्याच कळ्या उमलायला लागलेत. आणि इकडं पण बघा भरपूर अशी फुलं ह्या चॉकलेटी रंगाच्या शेवंतीला आलेल्या आहेत. तर चला मस्त अशी या तुरीची रेसिपी आहे ना तुम्हाला, जसं आपण अख्खा मसूर बनवतो की नाही त्याच पद्धतीनं या तुरीची वाळल्या तुरीच्या बियांची पण भाजी बनवतात. ज्यावेळेस रेसिपी करेन ना त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला आजचा ब्लॉग आपला स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. लड्डू महाशय, लाडू, ए लाडू, अरे लाडू चल घरात. लाडू लाडू तुला आज खायला देणार नाही बरं का. मग चल आज घरात आपण जाऊया घरात. लाडू काय घरात यायला तयार नाही. लाडूचा बघा तिथं विश्रांती मोड मध्ये आमचा लाडू. आणि मस्त छान सकाळ सकाळी ऊन पडलं ना एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय. चला आता आहोन आमच्या लागली भूक. भूक लागली ना, काय खायचं. चला स्वयंपाकाशिवाय सुट्टी नाही आपल्याला. काय करेल ती शेअर करेन तुमच्यासोबत. 3-4 दिवस झालं सुकलेल्या तुरीच्या शेंगा तशाच पडल्या होत्या आणि सारखं काम डोक्यात ते घोळत होतं. म्हटलं चला स्वयंपाक करण्या अगोदर ते पेंडिंग काम पूर्ण करून घेऊया. ते पेंडिंग काम पूर्ण करण्यात मला थोडासा स्वयंपाकाला आज उशीरच झाला. म्हटलं चला पटकन अशी बनणारी आज फरसाण्याची भाजी बनवूयात. तर मस्त असं इथं गॅसवरती एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये पोहे खाण्याचे 3-4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं. मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरी मोहरीची फोडणी दिली. कांदा मस्त असा भाजून घेतला. त्यानंतर पिकलेलं लाल बुंद असं टमाटर, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. खरं तर मोडाची मटकी हवी होती पण नव्हती माझ्याकडे. त्याच्याऐवजी ना असे रात्रभर भिजलेले 2 मूठ वाटाणे शिल्लक होते, तेच टाकले. आणि सुक्के मसाले जे असतात ना आपल्या घरामध्ये, जिरी पूड, मोहरी पूड, गरम मसाला, लाल चटणीची पूड तेही टाकलं. आणि ग्रेव्हीवाल्या भाज्यांसाठी जे कांदा, टमाटर, तीळ, लसूण, अद्रक भाजून जो मसाला किंवा वाटण बनवतो ना ते वाटण हे होतं. कारण आपण फरसाण्याची भाजी बनवतो म्हटल्यानंतर याच्यामध्ये काही शेंगादाण्याचं कूट वापरणार नाही. मग ते वाटण सुद्धा 1 चमचा टाकून घेतलं. त्यानंतर 1 तांब्या पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. म्हटलं चला 15 मिनिटं मस्त अशी भाजीला उकळी येते तोपर्यंत कणिक सुद्धा माझी भिजून झालेली होती. म्हणून म्हटलं आता पटकन ना चपात्या बनवून घेऊया, कारण दोन्ही लेकींना आणि आहोंना सुद्धा भूक लागली होती. मग लेकीला हाक मारली मोठ्या की चल बाई मला चपात्या थोड्याशा भाजू लाग. मग छान अशा गप्पा मारत मारत इथं आम्ही दोघींनी सगळ्या चपात्या बनवून घेतल्या. त्यात फरसाणा टाकायचा ना. हा ओके ना. मटकी नव्हती आज, थोडासा वाटाणा होता. वाटाणा टाकून मस्त अशी फरसाण्याची मिक्स भाजी बनवली. 10 मिनिटात शिजती चपाती गरम गरम होईपर्यंत. गरमागरम भाजीत फरसाणा टाकायचा आणि खायची. काय केले? उंच वाटायला ना. हा गॅस उंच वाटायला लागला ना, सवय ना आपल्याला. पण टिकला असतं बरं का पाय. एवढं काही म्हणजे मला नाही वाटत तुटला असता म्हणून. काय झालं नव्हतं ते एवढं आहे ना. नाही अगं एक पाय खराब होते की बघितलं नाही का. हा उंच झालं. ती अनविजिबल म्हणजे दिसत नव्हती ना पाय, ही दिसून येते असं. सरखात उलटान करते. काय पाहिजे वास घेतोय बघ की कसा नाकाय. काय पाहिजे लड्डू? लड्डू पप्पा सांगते. अरे 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 मी देते. मी देते खाऊ. द्यायचं झाली आता चपाती बाळा. लाडू मस्त असा एका प्लेटमध्ये फरसाणा घेतला. गरमागरम भाजी टाकायची आणि छान असा हा जेवणाचा साधा सरळ असा बेत आहे बघा. मस्त असं माझं जेवणाचं ताट रेडी दाखवतेस तुम्हाला. फुलगे घेतले थोडेसे भाजून
ती मस्त अशी फरसाणाची भाजी केलेली, ती भाजी चपाती, साधं सोपं असं थंडीतलं. संध्याकाळचं सॉरी 11:30 वाजलेत आणि दुपारचं जेवण आहे. तसं तर कट्टा आवरायचा राहिलाय, पण म्हटलं चला जाऊ, रोजच आपल्यालाच आवरायचंय ते. आज भूक लागली तर आधी खाऊन घेऊया आणि नंतर आवरूया. तर जेवण करून नंतर भेटते तुम्हाला. एक घास खाऊन टेस्ट करते. मस्त. कुठे गेला मोठे गेला मोठे गेला. थंडीनं काय दम निघा नाही म्हणलं घरात. लईच गार लागते. हात सुजलेला काही वसरायचं नाव घे नाही. चांगलीच ताकद आली अशी गुद्दा मारायचं. बघा की अजून किती सुजायचं. लय फरक आहे. गेले असतील पण गाणे आहे का ना, आता खाजवायला लागलाय पण हाती वसरल वाटते. केवढी मोठी आहे बघा तुळस आपली, डेरेदार झाली एकदम. मी हिला खाल्लून आता बांधून टाकली. अक्षरशः लय खूप मोठी पसरली होती ही. मी अशी बांधली त्याला, छान अशी डेरेदार आहे बघा एकदम. एवढी अशी डेरेदार आपली ही कृष्ण तुळस आहे. आणि आज जरबेराला सुंदरशी फुलं आलती, तर म्हटलं चला उन्हाचं निमित्त करून आलेच बाहेर, तर म्हटलं चला दाखवावीत ही फुलं जरबेराची तुम्हाला. खूप सुंदर गुडुली गुडुली अशी 2 फुलं आलीत बघा, किती भारी दिसतात. आणि आणखीन एक कळी आली आणि फक्त 10 इंचाच्या कुंडीत आहे हे. त्याचबरोबर बघा आपल्या ह्या बटन गुलाबाला सुद्धा सुंदर असं छोटं फुल आले. हा सुजलेला माझा हात. इथं आता गंमत अशी झाली होती, खिडकीतून बघा पाणीपुरीवाला चाललेला होता आणि हा लांब आहे तोपर्यंतच घंटी वाजवतो. आणि मग ह्या तिघांची आज चर्चा चालू होती. दोन्ही लिकी पप्पांना पटवत होत्या की मम्मीला सांगा की आम्हाला पाणीपुरी घेऊ देत म्हणून, कारण मी सहसा असं काही त्यांना घेऊच देत नाही. मग हळूच गपचूप हिचं खिडकीतून शूट घ्यायचं माझं चाललं होतं. एवढी 100 रुपयाची होय? 100 रुपयाची घ्यायची? 100 रुपयाची? पप्पा घरी असले की असे उद्योग असते. आता थंडी वाजत होती म्हणून त्या दोघी इथं झोपल्या होत्या जाव्या वेळ. आणि पाणीपुरी आली. काय आता हा? मी कुठं बाहेर आहे? मी आतच होती की. घरी तोपर्यंत हे असं आहे. पप्पा घरी असले की असा उद्योग असतात. पाणीपुरी घ्या, कुठं काय घ्या आल्यावर. मी असल्यावर मी एकदा सुद्धा घेऊन देत नाही. सुद्धा घेऊन देत नाही. काय होतं तुम्ही करा की. किती खायची हवस ग, तोंडच बंद नाही ग. सुट्टी आहे ना घरी असल्यावर तोंडच बंद नाही त्यांची. वा वा वा, काय मस्त बेत आहे. लड्डू गेला. काय मस्त पाणीपुरी आहे. वा 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 वा. तुम्हाला नाही खायची? नको म्हणते हा? मला ते मस्त. तुम्हाला नाही खायची का? आताच खाल्लं हे ना. असू द्या, खावा थोडस. म्हणूनच आम्ही म्हणलेलो मला का खाल्लं. पाणीपुरी वाट बघत होता का मग? पाणीपुरी खाऊन झाली, मज्जा मस्ती झाली. म्हणजे या दोघींना माहित होतं अगोदरच की हा प्रत्येक रविवारी येतो. आणि ही गोष्ट मला आज समजली. संध्याकाळचं म्हटलं आता कामाला सुरुवात करूया म्हणून छान असं बघा इथं
खोबरं चिरून ठेवायचं चाललं होतं, कारण सुकलेलं खोबरं असेल आणि सकाळच्या गडबडीत जर चिरायचं असेल ना तर बोटाला कापायची थंडीच्या दिवसात फार भीती असते. म्हटलं चला 2-3 खोबऱ्याच्या वाट्यात ना त्याचे पातळ असे काप करून ना इथं करून ठेवलेत, म्हणजे मसाला वांग किंवा मसालेदार कोणत्याही भाज्या बनवायच्या असतील ना तर त्याच्यासाठी पटकन हे चिरलेलं खोबरं मिक्सरला बारीक करता येतं. आणि खोबरं भाज्यांना वापरलं ना तर शेंगादाण्याचा कूटही कमी लागतो. त्यानंतर म्हटलं चला आता बाहेर 5-5:30 वाजत आलेले होत्या आणि एका साईडची ना आपली झाड आहेत ना लवकर म्हणजे सुकली जाती माती इकडं पारिजातच्या कडची, कारण इकडं ना मुरुम भरलेला आहे आपला, त्यामुळे तिथली जी आहेत ना मुरुमाची बाजू असल्यामुळे लवकर सुकली जाती. म्हटलं आता चला आहे अर्धा तास वेळ स्वयंपाकाला, तोपर्यंत आपली मस्त अशी झाडं भिजवून घेऊयात. आणि कालचा जर तुम्ही व्लॉग बघितला नसेल गार्डनिंग संदर्भातला, की कुंडीत रोपं लावल्यानंतर मी कशा पद्धतीने त्यांची काळजी घेते, कोणती खतं वगैरे वापरते ज्यामुळे माझ्या झाडांना, मग ती जमिनीतली असोत किंवा कुंडीतली असोत, प्रत्येकाला भरगच्च असं फुलं नेहमीच सतत येत राहतात. आणि इथं बघू शकता तुम्ही आपल्या गेटच्या बाहेर सुद्धा या कृष्ण तुळशीची 3 ते 4 रोपं आलेत आणि इतकी डेरेदार सुंदर आलेत. बरेच ताईंची मला कमेंट सुद्धा येतं की तुळशींना किंवा झाडांना काय खत घालते, तर मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे फक्त शेणखत किंवा कधी कधी मिळालं तर कोंबडी खत, आणि जे फुलं येण्यासाठी मुळांची छान वाढ होण्यासाठी DAP एक वापरते. आणि पुढील काही व्हिडिओमध्ये दाखवेन आणखीन जर काय काय वापरते ना हळूहळू तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जिथं तुम्ही कमेंट करता त्या कमेंटला फक्त एका साईडला तुम्ही सरकवलं की तिथं नवीन एक ऑप्शन आलेला हाईप म्हणून, तिथं तुम्ही मला पॉईंट देऊ शकता आणि त्या पॉईंटमुळं माझा एक फायदा होणार आहे की माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, हाईप सुद्धा करा. नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.